एक चांगली दिशा दिलेली दिसते सर. श्रीकांतजी, तुम्ही कृषी क्षेत्राशी संलग्न आहात, अनेक वर्षाचा त्याचा अभ्यास आहे तुमचा. आपल्याकडे यावेळी गेल्या काही दिवसांपासून एक चांगली पार्श्वभूमी तयार झाली होती. महागाई दर कमी झालेला आहे. आता उदय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वित्तीय तूट ही नियंत्रणात ठेवण्याच्या दिशेनं आपण चांगले प्रयत्न केलेत. या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी ज्या संलग्न इतर ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, काय आपल्याला इथे चांगल्या तरतुदी केलेल्या दिसत आहेत सध्या? हो, निश्चितपणे कृषी क्षेत्रावर भर आहे. म्हणजे अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये कृषी क्षेत्रावर शब्द कमी असतील, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे दिशा दिलेली आहे तेव्हा आपण फार आकड्यात न अडकता आपण असं बघितलं असेल ना, तर आपल्याला एक जाणवून येईल की एक जे बदल जो एक घडवला आहे की आत्तापर्यंत आपण प्रोटेक्शनच्या गोष्टी करत होतो, म्हणजे संरक्षण आपल्या कृषी क्षेत्रासाठी. आता प्रोटेक्शनवरनं परफॉर्मन्स आणि तो पण वाद न घालता संवाद, या दोन गोष्टीवर जास्त भर देऊन त्यांनी आता मी म्हटलं त्याप्रमाणे की प्रोटेक्शनवरनं परफॉर्मन्सवर जाणं, यासाठी एक ट्रान्सफॉर्मेशन कृषी क्षेत्रात जे येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने अतिशय चांगली पावलं उचलली आहेत असं आपण दिसू शकतं. म्हणजे आपण बघितलं असेल की भारत विस्तार हे त्यांनी जे सूत्र सांगितले त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीवर प्रचंड भर दिला आहे. आणि आज तुम्हाला टेक्नॉलॉजीला काही पर्यायच नाही टेक्नॉलॉजीवर जाण्यासाठी, आणि त्यासाठी यांनी फार अत्यंत चांगली पावलं उचलली आहेत की एक जो टेक ड्रिवन आणि AI ड्रिवन, म्हणजे आज जे कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित त्यांनी एक जो मंच निर्माण करण्याचा जे अनाऊन्समेंट केली आहे, त्याच्यामध्ये ते ॲग्रीस्टॅक पोर्टल्स वगैरे ही सर्व एकत्र इंटिग्रेशन होणार. आणि त्याच्यामधनं काय फायदा होणार की जो तळातला शेतकरी आहे त्याला चांगल्या निविष्ठा असेल, चांगली माहिती असेल किंवा ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणतो, ह्याला जो ॲक्सेस नाही आहे आत्ता, फार त्याच्यापर्यंत पोचत नाही, हे थेट त्याच्यापर्यंत म्हणजे बांधावर नेण्याच्या दृष्टीने हा फार मोठा, म्हणजे मी म्हटलं की याच्यात कुठे आकडेवारीचा प्रश्न नाही, पण केवढं ट्रान्सफॉर्मेशन येऊन बघतो येऊ शकेल की हे जे मॉडर्न ॲग्रिकल्चरल किंवा सॉफिस्टिकेटेड संपूर्ण आपण सिस्टीम वापरून ॲग्रिकल्चरकडे जाणार, हा एक मोठा बदल आपल्याला दिसतो आहे. आणि आपण बघितलं तर त्यांनी रिलेटिव्हिटी आपण बघितलं तर मागील 1-2 बजेटमध्ये आपण बघितलं होतं की ब्ल्यू इकॉनॉमी किंवा म्हणजे व्हाईट इकॉनॉमी याबद्दल त्यांनी बरेच काही म्हटलं होतं. परत आपण आकड्यात न अडकता आपण बघितलं तर ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये भारताने किती चांगली प्रगती केली आहे. शेवटी बजेट आहे ना, हे आकडेवारीपेक्षा ते दिशा देण्याचं काम करतं. नंतर अर्थव्यवस्था त्याच्यातनं क्यू घेऊन आपोआप अर्थव्यवस्था पुढे चालायला लागते. आणि ते त्यांनी जो दिशा दिली आहे ना, ती अतिशय चांगली आहे. आपण बघितलं की अमेरिकेने आत्ता एवढे कर युद्ध जे चालू आहे त्याच्यामध्ये भारताविरुद्ध एवढी परिस्थिती गेलेली असताना आपले जे मत्स्य निर्यात झाली किंवा आपण जे श्रिम्प एक्सपोर्ट, ह्याच्यामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी आपण केली आहे. कुठेतरी याची पायाभरणी या बजेटमध्ये दिलेले याच्यामधनं होत असते. पशुचिकित्सेवरती देखील यामध्ये खूप महत्त्वाचा भर देण्यामध्ये आलेला आहे सध्या. हो, तर आपण जे ब्ल्यू इकॉनॉमी म्हटलं किंवा व्हाईट इकॉनॉमी म्हटलं, तशी आता ही एक यावेळेला पशुपालन आणि दुग्ध विकास ह्या 2 क्षेत्रांवर खास करून पशुपालन आपण म्हटलं तर एक अतिशय वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आणखी त्यांनी आपण दरवेळा शेतकरी उत्पादक कंपन्या FPO जे म्हणतो ते 10,000 FPO ते आपण गेल्या 4-5 अर्थसंकल्पात बोललो. पण यावेळेला त्यांनी एक नवीन की पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन क्षेत्रात त्याच्यावर FPO अधिक देण्यावर भर देण्यात आला आहे. हे एक आणखी वेगळं केलं. आणि आपण बघितलं की जवळजवळ 16% तर त्यांनी आकडेवारी दिली आहे की 16% आपली लोकसंख्या ही या एका पशुपालन क्षेत्रावर आधारित आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 3 कोटी लोकांना त्याच्यातनं रोजगार वगैरे मिळतो आणि 1 कोटी थेट शेतकरी याच्यामध्ये, हे त्यांची सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्ष आपण बॅकयार्ड पोल्ट्री म्हटलं तर त्याच्यापेक्षा अजूनही जास्त येईल, म्हणजे परसातलं कुक्कुटपालन जे आपण म्हणतो त्याप्रमाणे. तर ह्या क्षेत्राकडे जे लक्ष दिलं आहे याचं म्हणजे आपण जे म्हणतो जे की हिडन याचा बेनिफिट आहे की आपली प्रोटीन जे डेफिशियन्सी आहे, आपल्याला प्रोटीन गरज आहे ती ह्या क्षेत्रातनं आपल्याला प्रोटीनची जी डेफिशियन्सी, हा इनडायरेक्ट बेनिफिट झाला. पण डायरेक्ट बेनिफिट बघितलं हा क्षेत्राचा विस्तार, याच्यामुळे तुम्ही बघितलं तर ग्रामीण आणि निम्न शहरी या दोन्ही याच्या अर्थव्यवस्थेत तर निश्चितपणे सुधार होणार आहे. परंतु शहरी लोकांसाठी जे प्रथिनांची कमतरता आहे त्याच्यासाठी एक अन्नातलं म्हणजे हे एक साखळी आहे. तर हा जो आपण व्हर्च्युअस
सायकल म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी पण प्रयत्न फारच चांगला झाला आहे. मला वाटतं विनायक मिलिंद कांबळे सर झूमवरच त्याआधी एक सनतला पहिला प्रश्न किंवा सनत